मराठीचा अपमान सहन करणार नाही, मात्र देशामधला कुणीही व्यक्ती महाराष्ट्रामध्ये आल्यास स्वागत करू, निशिकांत दुबेंबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. अर्धवट व्हिडिओ टाकून रोहित पवारांकडून जनतेची दिशाभूल. मेघना बोर्डीकरांचा दावा, योजनेसंदर्भात टाळाटाळ करत नागरिकांना छळणाऱ्या अधिकाऱ्याची पूजा करायची का, ते वक्तव्य रागातून. मेघना बोर्डीकर यांचं स्पष्टीकरण. फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा देत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं. आता संजय शिरसाटांना अर्थखातं मिळणार का? निधीबाबत शिरसाटांच्या वादग्रस्त विधानावरून आदित्य ठाकरेंचा टोला. हेडमास्टर नुसतंच गुळगुळीत समज देण्यात व्यस्त. संजय शिरसाटांच्या वक्तव्यावरून सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. आज सकाळी पंतप्रधान मोदींनी काल भेट घेतलेली होती आणि त्यानंतर शहांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट घेतली. 7 ऑगस्टला उद्धव ठाकरेंचा गांधी कुटुंबासोबत डिनर. राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधींसोबत डिनर करणार असल्याची माहिती. 7 ऑगस्टला उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी जाणार. खुर्चीसाठी लढणारे आम्ही नाही, खुर्चीसाठी कोण लढले हे सर्वांना माहिती. एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. जितेंद्र आव्हाड हिंदू असल्याचं विसरलेत. शरद पवार, सुप्रिया सुळे आव्हाडांच्या वक्तव्याचं समर्थन करतात का, हे त्यांनी स्पष्ट करावं. मंत्री नितेश राणेंची जितेंद्र आव्हाडांवर टीका. अशा मानसिकतेचे लोक भारतामध्ये राहतात हे दुर्दैव असून हिंदू धर्मावर आक्रमण करणं काही लोकांची फॅशन झाली आहे. मंत्री मंगलप्रभात लोढांचा जितेंद्र आव्हाडांवर निशाणा. 2019 साली फडणवीस मुख्यमंत्री होणार होते, मात्र काही चपट्या पायाचे लोक सरकारमध्ये आले. नितेश राणेंची महाविकास आघाडीवर जोरदार टीका. फरार आरोपी गोट्या गित्ते जगजाहीर व्हिडिओतून धमकी देतोय, मग कारवाई का होत नाही? बीडचे खासदार बजरंग सोनवणेंचा पोलीस प्रशासनाला सवाल. अंजली दमानियांनी गोट्या गित्तेवर असलेल्या 16 एफआयआरची यादी केली. ट्विट. वाल्मिक कराडला दैवत मानणारे म्हणतात की माझ्यावर खोटे आरोप केले, असं ट्विट करत दमानियांनी गोट्या गित्तेवर निशाणा साधलाय. मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी जरांगे पाटलांची पुन्हा एकदा चलो मुंबईची हाक. 29 ऑगस्टला लाखोंच्या संख्येनं मराठा समाज मुंबईत धडकणार. मोर्चाच्या नियोजनाची शेवटची बैठक निफाडच्या खेडले झुंगीमध्ये पार पडली. जरांगेंचं आंदोलन निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जरांगेंचं आंदोलन सुरू झालं की आम्ही लगेच संघर्ष यात्रा काढू. लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना इशारा. धनंजय मुंडे यांचा निर्णय राजकीय. मंत्रिमंडळामध्ये कुणाला घ्यायचं आणि कुणाला नाही हा सत्ताधारी पक्षाचा निर्णय. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये घेण्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया. पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पोलिसांवर कारवाईची मागणी करणाऱ्या तरुणींना भेटण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या अंजली आंबेडकर आणि सुजात आंबेडकर दाखल झाले होते. अंजली आंबेडकरांनी पीडित तरुणींच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळेला आमदार रोहित पवार, अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर पोलिसांशी त्यांनी चर्चा केली आहे. कायदा म्हणजे कायदाच असतो आणि तो सगळ्यांसाठी सारखाच असला पाहिजे. पुण्यातील घटनेवर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया. मुलींवर हात टाकण्याचे हात पाय तोडून त्यांना पोलिसांकडे द्या. पुण्यातील कार्यक्रमात मनसे नेते अमित ठाकरेंचं वक्तव्य. अमित शहा नांदेडमध्ये आले होते तेव्हाच माझा भाजप प्रवेश ठरलेला. कैलास गोरंट्याल यांचा गौप्यस्फोट. माझ्या प्रवेशाबाबत अशोक चव्हाण आणि अतुल सावेंनी प्रयत्न केले, पण रावसाहेब दानवेंनी एनओसी देईपर्यंत मी भाजपमध्ये जाणं टाळलं, असं गोरंट्याल यांनी म्हटलंय. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये सर्व निर्दोष सुटत आहे, तर मग दोषी कोण? शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद स्वामींचा सवाल. स्फोट आपोआप झाला का? शंकराचार्यांचा सवाल. मालेगाव प्रकरणामध्ये लोक दोषमुक्त याची मविया नेत्यांच्या मनामध्ये चीड. हिंदुत्वाला आतंकवाद बोलणाऱ्यांना मालेगाव निकालानं मोठी चपराक दिली. राधाकृष्ण विखे पाटलांची मवियाच्या नेत्यांवर टीका. हिंदीला जेव्हा राजभाषेचा दर्जा मिळाला तेव्हा महाराष्ट्र राज्य अस्तित्वातही नव्हतं. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं वक्तव्य. भाषिक वादावर अविमुक्तेश्वरानंद यांचं पुन्हा विधान. संजय राऊतांनी स्वतःच्या मालकाला उखडून घरी बसवलंय. मराठी भाषेसाठी हिंसाचार करणारच काय, उखडायचं ते उखडा, या राऊतांच्या वक्तव्याचा मंत्री नितेश राणेंनी घेतला समाचार. पनवेलमधील एका डान्स बारची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड. डान्स बार तोडफोड प्रकरणी योगेश चिलेंसह 15 जणांच्या विरोधात गुन्हा. रायगडमध्ये सर्वात जास्त डान्स बार असल्याचं विधान राज ठाकरेंनी केलं होतं. हिंदी मराठी वादाचा पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओ नवी मुंबई पालिकेच्या कार्यालयातील असल्याची चर्चा. जन्म आणि मृत्यू नोंदणी विभागातील कर्मचाऱ्याशी भाषेवरून वाद. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. अमरावतीमध्ये काही लोकांनी आंदोलनं करून नौटंकी केली. मंत्री असताना अमरावतीमध्ये काही विकास केला नाही, ते फक्त आंदोलनामध्ये नाटकं करायचे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची बच्चू कडूंवर नाव न घेता टीका. वेळ संघर्षाची असो की प्रत्यक्ष लढण्याची, मी सदैव सोबत. सुप्रिया सुळेंची रोहिणी खडसेंसाठी खास फेसबुक पोस्ट.
रोहा तालुक्यामधल्या अनेक तरुण कार्यकर्त्यांचा आमदार महेंद्र दळवींच्या उपस्थितीमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. खारगाव, खरापटीसह तालुक्यातील विविध गावातील तरुण सहभागी. नंदुरबारचे आमदार चंद्रकांत गोवंशींच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या शिवसेनेच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना सूचना. महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी नांदेड ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा. माजी खासदार राजू शेट्टींच्या उपस्थितीमध्ये पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. वनतारा संस्था बोगस, राजू शेट्टींचा आरोप. सरकार येण्यामध्ये लाडक्या बहिणींचा मोठा वाटा. प्रत्येक बूथवरून फडणवीसांना किमान 100 राख्या पाठवण्याचं आवाहन. जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी रक्षाबंधन सणाचा उपयोग करून घ्या, महाजनांचा कार्यकर्त्यांना सल्ला. बोरिवली पश्चिममधील झाशीची राणी तलावामध्ये 20 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू. माजी खासदार गोपाळ शेट्टींचं एमएचबी पोलीस ठाण्यामध्ये धरणं आंदोलन. गोपाळ शेट्टींसह भाजपा आमदार संजय उपाध्याय धरणं आंदोलनावर बसले होते. शिवसेनेचे माजी खासदार गजानन कीर्तीकर कॅन्सर, कार्डियक अँड ऑस्टोमी रुग्णांसाठी दिल्लीमध्ये आंदोलन करणार. देशामध्ये ऑस्टोमीचे 5 लाख रुग्ण, त्यांना दिव्यांग श्रेणी मिळाली पाहिजे, कीर्तीकरांची मागणी. देशाची प्रगती करायची असेल तर उत्पादनावर भर दिलं गेलं पाहिजे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नागपूरमधल्या कार्यक्रमात गांधी आणि नेहरूंचं दिलं उदाहरण. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडून जागतिक बुद्धिबळ स्पर्धेची विजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा सन्मान. सचिव प्रशांत नारनवरेसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती. श्रीरामपूर इथल्या माजी नगरसेवक दीपक चव्हाण यांना मारहाण. शहर पोलिसांनी 5 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं. पुढील तपास सुरू असल्याची पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांची माहिती. सज्जनगडवरच्या अतिशय धोकादायक कड्यावर उभं राहून तरुण फोटो सेशन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओमध्ये तरुण फोटो काढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत असल्याचं दिसून येत आहे. अतिउत्साही तरुणांवर कारवाई करण्याची मागणी. मालेगावच्या ग्रेडा नदीला पूर. पुराच्या पाण्यामध्ये तरुण, लहान मुलांची जीवघेणी स्टंटबाजी. स्टंटबाजी करताना या अगोदर 2 तरुणांचा मृत्यू झाल्याची माहिती. तरीही काही तरुण पाण्यामध्ये स्टंटबाजी करताना दिसत आहेत. सिबूरच्या नेक्सस मॉलमधील 7-11 या आउटलेटमध्ये उंदरांचा वावर. 7-11 स्टोअरमध्ये उंदीर आईस्क्रीम खातानाचा व्हिडिओ व्हायरल. डोंबिवलीमध्ये घराबाहेर खेळणाऱ्या 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करून रिक्षाचालक फरार झाला होता. तब्बल 3 महिन्यानंतर विष्णुनगर पोलिसांनी रिक्षाचालक आरोपी आकाश कुराडेला ठोकल्या बेड्या. नालेसफाईची तक्रार केल्यानं भाजप पदाधिकाऱ्याला मारहाण. अंबरनाथमधील स्वामीनगर परिसरामधली घटना. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. लिफ्टमधून घरी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी लुटलं. पुण्याच्या शिरूरमध्ये घडली घटना. 2 दिवसात सलग दुसरी घटना घडली असून पोलीस प्रशासनाच्या कारभारावर स्थानिकांकडून प्रश्न उपस्थित. आजच्या दुसऱ्या श्रावणी सोमवार भीमाशंकरमध्ये भाविकांची मोठी गर्दी. मध्यरात्री 12 वाजल्यापासून भाविकांची दर्शनासाठी मोठी रांग. दर्शनाच्या रांगेत बसण्याची व्यवस्था नसल्यानं भाविकांची गैरसोय. अंबरनाथमध्ये महिलांना उद्योजक बनवण्यासाठी कार्यशाळेचं आयोजन. शिवसेनेच्या उपजिल्हा संघटक मीना वाळेकर यांच्या वतीनं कार्यशाळेचं आयोजन. आमदार बालाजी किणीकरांची उपस्थिती. धुळे जिल्ह्यामधल्या रानमाळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा फुल शेती करण्याकडे कल. सणांचे दिवस आल्यामुळे मोठ्या प्रमाणात फुलांची मागणी. नंदुरबारच्या तळोदा आगारातून ग्रामीण भागामध्ये जाण्यासाठी एसटीची सेवा नाही. एसटीची सेवा नसल्यानं विद्यार्थी आणि सामान्य प्रवाशांचे मोठे हाल. दळणवळणाच्या साधनांचा अभाव असल्यानं सामान्य प्रवासी त्रस्त. नंदुरबार जिल्ह्यामधील शासनाच्या रखडलेल्या कामांना गती द्या. जिल्हाधिकारी मिताली सेठी यांचे प्रशासनाला निर्देश. धुळे शहरामधल्या नागाव बारी परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला वृक्षारोपण कार्यक्रम. केंद्रीय विद्यालयाजवळ करण्यात आलं वृक्षारोपण.